जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 258 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरण्यात आले। दरम्यान आज अखेर सुमारे 420 पेक्षा जास्त अर्ज विक्री झाले होते। शासन निर्णयानुसार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सामान्य शेतकऱ्यांना देखील निवडणुकीला उभे राहता येऊ शकत असल्याने एवढ्या विक्रमी प्रमाणात पहिल्यांदाच यावर्षी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट संजय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले असून आज अखेरच्या दिवशी माजी सभापती रघुनाथ लेंडे, माजी उपसभापती दिलीप डुमरे, संभाजी तांबे, माजी संचालक शिरीष बोराडे, शिवसेनाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, तालुका संघटक सरपंच योगेश पाटे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, प्रसन्न अण्णा डोके, बाबा परदेशी, मंगेश अण्णा काकडे, संतोष वाजगे, राष्ट्रवादीचे गुलाबशेठ नेहरकर, निवृत्ती काळे, वैभव काळे, संदीप गंभीर, प्रदीप थोरवे, सरपंच प्रीतम काळे, सरपंच सचिन वाळुंज, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, संतोष शेठ चव्हाण, आदिनाथ चव्हाण, विघ्नर कारखान्याचे संचालक विवेक काकडे, देवेंद्र खिलारी, धोंडीभाऊ पिंगट, मकरंद पाटे, दिलीप गांजाळे, बाबाजी लोखंडे, नितीन दांगट, रवी पानसरे, राम ढोले आदी मान्यवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते। दरम्यान एवढ्या विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध न होता अटीतटीची होणार असल्याचे संकेत आज तरी दिसत आहेत। एकूण 18 जागेसाठी ही निवडणूक होत असून सर्वसाधारण जागेसाठी सुमारे 147 अर्ज आले आहेत। ग्रामपंचायत जागेसाठी 62 अर्ज आले असून हमाल, तोलारी व व्यापारी या 2 जागेसाठी 28 अर्ज आले आहेत। आर्थिक दुर्बल घटक यासाठी 6 अर्ज आले आहेत। उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल ते 20 एप्रिल असून चिन्ह वाटप 21 तारखेला होणार आहे। निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार असून निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एच.एस. कांबळे यांनी सांगितले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात।